योगेश टिळेकर. धन्यवाद सभापती महोदय. माननीय मंत्री महोदयांचा जो आता विषय आहे का शेतकऱ्यांच्या हितासंदर्भातला आहे, परंतु माझं या निमित्तानं एक विषय चर्चेला आणायचा आहे की भूसंपादन कायदा जो लार 2013ला आलेला आहे, याच्यामध्ये आपण दुप्पट मोबदला राज्य सरकार त्या ठिकाणी अनुज्ञ करते. परंतु शहरी भागामध्ये मंत्री महोदय एक विषय असा अडचणीचा येतो की आपल्यासारखे लोकप्रतिनिधी एखादा प्रकल्प करायचा असेल तर त्या शेतकऱ्याला विनंती करतो आणि तो आपल्या तडजोडीने त्या ठिकाणी जमीन ताब्यामध्ये देतो. दुर्दैवानं काय होतं, तो तडजोडीने ताब्यामध्ये देत असताना त्याला 0.80%चा मोबदला मिळतो आणि दुप्पट 1.60 होतो. म्हणजे एखाद्याला 1 कोटी मिळणार असेल तर दुपटीने त्याला 1,60,00,000 रुपये मिळतात. आणि इकडे तो कंपल्सरीमध्ये जातो. हा प्रकल्प त्याच्यात तो शेतकऱ्याच्या आडमुठपणामुळे तो पुढे वाढतो आणि त्याला आपण दुप्पट रक्कम देतो. इकडे तडजोडीने देतो तेव्हा त्याला आपण 1,60,00,000 देतो आणि पुन्हा TDSही कट करतो आणि कंपल्सरीमध्ये TDS कट होत नाही. माझी आपल्याला विनंती की जो शेतकरी आहे, जो आपल्या सगळ्यांमुळे एखाद्या प्रकल्पाला तडजोडीने मदत करतो, त्यालाही या लाराच्या कायद्यामध्ये आणावं, जेणेकरून त्याला मोबदला देताना जो तुम्ही कंपल्सरी मोबदला देतात तो मोबदला त्याला द्यावा, जेणेकरून प्रकल्पही लवकर होतील आणि प्रकल्पाची लवकर झाल्याने त्याची किंमतही कमी होईल. जो स्वतःहून आपल्याला या ठिकाणी विकासासाठी मदत करतो त्या शेतकऱ्यांचा किंवा त्या जमीन मालकांचा आपण विचार करावा, जेणेकरून तडजोडी दिल्यानंतर त्याला जो मोबदला कंपल्सरीने आपण देतो तोच आपण जर दिला तर प्रकल्प लवकर होतील, अशी माझी विनंती आहे. तर आपण असा काही निर्णय करू शकताल का? कन्सेंट अवॉर्डमध्ये भूसंपादन करणारी ॲक्वायरिंग बॉडी आणि जमीन देणारा व्यक्ती यामध्ये कन्सेंट होतो आणि त्यामुळे ज्यांना कन्सेंट झाला तरच त्या ठिकाणी आपण कन्सेंट अवॉर्डमध्ये जमीन घेतो, कन्सेंटमध्ये जमीन घेतो, नाही घेत नाही. कंपल्सरी त्या ठिकाणी आपण ॲक्विजिशन करतो. मला असं वाटतं की कन्सेंट अवॉर्डमध्ये जोपर्यंत शेतकऱ्यांचं पूर्ण समाधान होत नाही तोपर्यंत ते ॲक्विजिशन पूर्ण होत नाही. त्यामुळं त्याच्या तक्रारी फार येत नाही. टिळेकरजी, त्या कन्सेंट अवॉर्डच्या तक्रारी कधीच नसतात. तो शेतकरी बसतो, भूसंपादन बॉडी बसते आणि डेप्टी कलेक्टर बसतं आणि त्यामुळे त्याच्यामध्ये आपसात कॉम्प्रोमाइज करून त्या जमिनी ॲक्वायर होतात. त्यामुळे त्याच्यात कधीच तक्रारी नसतात. तक्रारी असतात कंपल्सरी ॲक्विजिशनमध्ये. त्यामुळं मला असं वाटतं तुमच्याकडे कन्सेंट अवॉर्ड झाला आणि कोणी तक्रार केली असं एखादं प्रकरण नसेल तर मला असं वाटतं ते सांगितलं तर बरं होईल. आपण असं कंपल्सरी इतके पैसे द्या तितके पैसे द्या असं म्हणू शकत नाही. कन्सेंटमध्ये तुमची जमीन, माझी जमीन, मधात अधिकारी आणि त्याच्यात भूसंपादन संस्था असे कन्सेंट अवॉर्ड करत असते. मला वाटतं याच्यामध्ये फार बदलण्याची गरज नाही. याच्यात फार बदलायला गेलो तर शेतकऱ्यावर फार नुकसान होईल आणि त्यामुळं मला असं वाटतं कन्सेंट अवॉर्ड आज राज्यातला सर्वात चांगला एक सिस्टीम आहे, तिला तशीच राहू दिली पाहिजे आणि त्यातून शेतकऱ्याला जास्त फायदा होतो. आपण काही सूचना वेगळ्या असतील तर निश्चितपणे याचा विचार करू.